बऱ्याच वर्षाचे कायदे, आताचे कायदे, रामायणकालीन महाभारतकालीन इतिहास, त्यावेळची राजनीती, या सगळ्याचा अभ्यास ज्यांनी साठवलाय तो कोण होतो? वकील होतो, नाही तर या वकील साहेब, या जज म्हणतो आपण. त्याच्या बरोबर त्याची योग्यता काय होते लक्षात घ्या. आपली योग्यता काय आहे तुमचीच तुम्ही आपली आपली तपासून पहा. आपण कुठे आहोत, आपल्याकडे माणसं कोणत्या नजरेनं पाहतात लक्षात घ्या. आम्हा महाराजांकडे लोक का पाया पडतात आमच्या, का आम्हाला हार वगैरे, आमच्या मिरवणुकी वगैरे साधू संत का काढलं? याचं कारण आहे आम्ही महाराज लोकांनी ज्ञान साठवलंय. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, या साधू संतांचं वाङ्मय आम्ही अभ्यासलंय म्हणून लोक पाया पडतात. आमचा पुरुषार्थ काही त्यांच्या ज्ञानावर आम्ही जगतोय लक्षात घ्या. त्यांची नावं घेतोय म्हणून आमची कीर्तन आहे. मी माझा अभंग घेऊ द्या, करून द्याल का तुम्ही गावकर द्याल करून? नाही मला लक्षात. त्यांचं ज्ञान साठवलंय. तसं ज्यांनी परमात्मा साठवला त्याच्याबद्दल काय बोलावं? शब्द अपुरे पडतील. किती कीर्तन केलं तरी ते पूर्ण होणार नाही. तुकोबराय म्हणतात, साठविला हरी जी हृदय मंदिरी. काय होत आहे? त्यांची सरली एरझाड. आपली एरझाड संपलेली. कुठून आलोय माहित आहे? किती जन्म झाला पेरा, गणित नाही जी दातारा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला उत्तर देता येणार नाही. कुठं होते 100 वर्षापूर्वी? कुठं होते तुम्ही? काय आता आहोत 100 वर्ष. मी लोक कशाला मारू तुम्हाला? 100 वर्षानंतर कुठे जाणार तुम्ही? काहीही माहिती नाही लक्षात घ्या. मस्त खावे प्यावे ल्यावे असावे सदैव हेची करी हाव. संसार खाओ पिओ मौज करो मजा करो, कल का किसने देखा. लक्षात घ्या. नाही, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्नेव. अव्यक्त स्वरूपामध्ये आपली उत्पत्ती आहे, अव्यक्त स्वरूपामध्ये आपली स्थिती आहे. आणि आपल्याला कुठं जायचंय? गाडगं मडकं आपण ज्याला म्हणतो, घट म्हणतो आम्ही संस्कृत मध्ये. घट कशापासून तयार झाला? तो मातीपासून तयार झाला, बरोबर ना? मातीपासून, माती हे त्याचं उपादान कारण आहे. बनल्यानंतर त्या आव्यामध्ये भाजल्यानंतर कडक टणक झाल्यानंतर ते म्हणायला लागलं मला मातीचा वास यायला लागलाय, मला माती नको. जमल का? नाही मला मातीशिवाय तो राहू शकत. झालाय मातीपासून, राहतोय मातीमध्ये. फुटल्यावर ऐकतोय ना कुठे गेला तो? तसं आपलं त्या परमात्मा स्वरूपामध्ये आपली उत्पत्ती आहे. तसं पाण्यामध्ये बुडबुडा तयार होतो, सागरावर जशा लाटा तयार होतात, तसं आपण या स्वरूपामध्ये, या परमात्मा स्वरूपामध्ये आपापल्या आगा कर्मी जे उडावे, तै सुखदुःखी तै भोगावया यावे देहायक. बघा ना आपली सगळी ही मंडळी, माता भगिनी बहुसंख्येने आपण सगळे आलात. बघा ना सगळ्यांचे चेहरे एकच आहेत का वेगवेगळे आहेत? आणि एकच असते तर काय झालं असतं? किती गोंधळ झाला असता? तो सांगण्यासारखा आहे का? बोलण्यासारखा आहे का? बघा ना, काहींचं नाक असं तलवारीसारखं आहे, काहींचं असं पोपटासारखं, काहींचं असं थोडंसं खाली, काहींचं वर, काहींचं मध्ये असं, आणि काही